नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते तुमचं स्वागत करतो. आता सध्या मी ठाण्यामध्ये घरीच आहे. आता वाजलेत 12:30. आज घरीच यासाठी थांबलो आहे कारण आज पत्र्यावरती आहे ना आम्हाला प्लॅस्टिक टाकायचं आहे. कारण आम्ही दरवर्षी पावसाळा सुरू झाला की आम्ही पत्र्यावरती प्लॅस्टिक टाकतो. जर प्लॅस्टिक नाही टाकलं ना तर ते पत्रे पाझरतात. त्याच्यामुळे आम्हाला दरवर्षी तो प्लॅस्टिक टाकावा लागतो. आणि मी प्लॅस्टिक घेऊन आले. प्लॅस्टिक मी आमच्या मागच्या एरियामध्ये आहे ना एक प्लॅस्टिक कंपनी आहे. त्या कंपनीमधून मी तो प्लॅस्टिक घेऊन आलो. तो प्लॅस्टिक आम्हाला कमी दरामध्ये भेटला कारण तो कंपनीमधून कमी दरामधून भेटतो. आणि ती जी प्लॅस्टिक कंपनी आहे ना ती कंपनीमध्ये तो प्लॅस्टिक तयार होतो. आणि तो प्लॅस्टिक तयार झालेलं प्लॅस्टिक आम्हाला कमी दरामध्ये आम्हाला दिला जातो. कारण तो कमी दरामध्ये आम्हाला परवडला. कारण जर दुकानामध्ये घ्यायला गेलो असतो ना तर तोच प्लॅस्टिक आम्हाला दुप्पट दराने भेटला असता. त्यामुळे तो प्लॅस्टिक आम्हाला त्या प्लॅस्टिक कंपनीमध्ये परवडला. आणि आत्ता मी दोघेजण वरती चढणार पत्र्यावरती. सोनी म्हणजे माझी बहीण आणि मी. तर तुम्हाला दाखवतो वरती चढल्यावरती आमच्या चाळीमधला नजारा वरून कसा दिसतो. आणि परवा माझी आई गावावरून आली ठाण्यामध्ये. तिचं काही काम होतं तर त्या कामानिमित्त ती इकडे मुंबईला आली. मी आता सध्या चाळीमध्ये राहतो, दुसऱ्या मजल्यावरती आहे. तिकडं पत्र्यावरती असती पाहिजे. तोच दरवाजा उघडला, पहिलावाला दरवाजा उघडलास ना, एक कोपऱ्यात बघ. हा दादाच्या इथं पिशवी आहे बघ, पिशवीत आहे. माझ्या बॅगेत टोपी आहे बघ, त्याला सांग. आणि एक बॅगेत टोपी आहे. हा बघ व्हिडिओ करते ती. हा बघ आमच्या रूमवरचा हा गेल्या वर्षीचा प्लॅस्टिक होता. हा पूर्ण उन्हाने कारखानला आहे. त्या प्लॅस्टिकचा काहीच उपयोग नाही. हा प्लॅस्टिक आता काढून नवीन प्लॅस्टिक आम्हाला टाकावं लागेल. हा बघा नवीन प्लॅस्टिक, बघा नवीन प्लॅस्टिक आहे त्याला, ब्लॅक कलरचा. हा ब्लॅक कलरचं नवीन प्लॅस्टिक घेऊन आलो. बघा आमच्या रूमवरचा हा प्लास्टिक होता, गेल्या वर्षीचा प्लास्टिक आहे. पूर्ण उन्हाने करकंडला आहे. त्याचा ह्या प्लास्टिकचा आता उपयोगच नाही. हां टाकून देते बॉटल. तर ह्या प्लास्टिकचा उपयोगच होणार नाही का. हा प्लास्टिक आता काढून टाकून द्यावं लागेल. आता नवीन प्लास्टिक टाकतो आम्ही, तुम्हाला दाखवतो टाकताना. अशा वरती दगड्या ठेवाव्या लागतात प्लास्टिक उडू नये म्हणून. आणि तुम्हाला समोरचा एरिया दाखवतो झोपडपट्टीतला. ही आमची झोपडपट्टी आहे, चाळ सिस्टीम. इकडे पाटी आहे ना, इकडे पाटी डोंगर आहेत पूर्ण. आणि त्या साईडला ह्या साईडला आहे ना, इथे समोर दिसते ते कंपनी आहेत. याच कंपनीच्या मागे एक प्लास्टिक कंपनी आहे. तिकडून प्लास्टिक घेऊन आलो मी. गोलमाल नाही प्लास्टिक.
ती सिमेंटची पिशवी. कोणाचा खालीच आहे हाच तो. जरा खाली जरा ही जी समोरची झोपडपट्टी दिसते ना ही ठाण्यामध्ये वागळे आगार म्हणून वागळे इस्टेट म्हणून एक हे आहे. त्या ठिकाणची झोपडपट्टी सगळी आहे. आणि समोर एक बिल्डिंगचं काम चालू आहे तिकडे. आता दुपारचे 2 वाजलेत. भरपूर ऊन लागतो वरती. टोपी घातल्या तरी पण ऊन लागतो. पायाला खाली प्लास्टिक हातरलं आहे ते प्लास्टिक पूर्ण तापलं आहे. पाय पूर्ण तापत आहेत त्याच्याने. तर बघू आज संध्याकाळी बहुतेक पाऊस येईल त्यामुळे आज दुपारीच प्लास्टिक टाकतो आहे. संध्याकाळी टाकायला गेलो ना तर पाऊस पडेल त्यामुळे टाकता येणार नाही प्लास्टिक. त्यामुळे आत्ता दुपारी टाकून घेतो प्लास्टिक कारण संध्याकाळचा पाऊस नेहमी पाऊस पडतो 7:30-8च्या दरम्यान. त्यामुळे आत्ता मी प्लास्टिक टाकतो.
हे बघा पूर्ण प्लॅस्टिक टाकून झालं आहे. हा ब्लॅकवाला प्लॅस्टिक आहे आणि वरती आहे ना ह्या दगडा विटा आणि या लादी आहेत ना त्या ठेवल्यात. कारण पावसाळी जेव्हा पाऊस पडतो ना हवा पाऊस येतो ना तेव्हा हे उडू नये म्हणून हे प्लॅस्टिकवरती विटा दगड आणि लाद्या ठेवल्यात. हे बघा पूर्ण टाकलेलं आहे त्याच्यावरती. काही जणांनी अजून टाकले नाहीत, काही जणांनी अजून प्लॅस्टिक टाकलेलं आहे, काही जणांनी अजून प्लॅस्टिक टाकलेलं नाही. पण मी खाली उतरतोय, झालं पूर्ण प्लॅस्टिक टाकून. मग अशी चप्पल मागवली. हे बघा चप्पलवरती आणली नव्हती, चप्पल मागवली कारण पाय खूप तापत होते. तसं बघा अर्धा प्लास्टिक उरलं आहे साईडला. हा प्लास्टिक कापावं लागेल कारण खूप प्लास्टिक ह्या साईडला उरलं. या साईडला प्लास्टिक कापावं लागेल. ही बघा आमची वरती ठाण्याची झोपडपट्टी. बघा ताट माकड घेऊन गेले होते. सोनीने सुकत घातलेले फणसाचे साठे, तर इथं सुकत पत्र्यावर घातलेले माकडं आली आणि घेऊनच गेली. खाल्ला आणि ताट तिकडं त्यांच्या घरावर टाकलेला. तर स्वप्नील घेऊन येतोय ताट. आमच्याकडे कशी मज्जा असते, असं घरांवर चढायचं, ह्या घरावरून त्या घरावर, त्या घरावरून त्या घरावर, असं माकडासारखे उड्या मारत मारत जायचं. खूप मज्जा. पोराने माझ्या टाकलं प्लास्टिक बघा. आता तर हे ताट आणलंय. आपण घे पकड बाबा असं. हे उतरायचं ना खाली. टाळा कुठं आहे? तुला कसं उघडाच होते आपला परत चढायचं वरती. पण टाळा कुठं आहे? खिडकीला अडकवलाय. होय मम्मी, खिडकीला अडकवलं. चल हा प्लास्टिक आहे तो कासला आहे काय बघ. संध्याकाळी कापू. प्लास्टिक उरलेला ऊन खूप लागते. चल खाली चल. ते बघ दादा, डबा तिकडं आहे. जातोस काय? कुठं? हो तिकडं. होतं काय पण बोलतोय माझ्या फोन. धर गादी चप्पल घे. ए घातलं पाय. गॅलरीला ना छोटीशी खिडकी ठेवली वरती चढण्यासाठी. आम्ही कशा माकडासाठी चढतो बघा. छोटीशी खिडकी ठेवली. खिडकीतून वरती हे पत्रावरती चढण्यासाठी ही खिडकी ठेवली असती. टोकाला पाय देऊ नकोस नाही. संध्याकाळी कापू. ऊन लागते. चप्पल असू देते. या आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम आणलाय सोनीने. हे बघा ती पण तिला किती मानवायला लागली, जा रे जा रे जा रे, तेव्हा ती गेली आईस्क्रीम आणायला. नाही दुसऱ्याने सांगायचे मस्त लावायचं. हे बघा कुल्फी कुल्फी. ए माझं कुठं आहे? मला काय माहिती तुझं आईस्क्रीम कुठं आहे? तू फ्रीजरला ठेवला असं मला काय माहिती तुझं आईस्क्रीम कुठं आहे? हो मी नाही लपवलं. हा माझं आहे. अरे आता संध्याकाळी परत वरती पत्र्यावरती चढणार होतो आम्ही. तो उरलेला प्लॅस्टिक आहे ना, तो प्लॅस्टिक कापायचा आपल्याला आणि तो कापलेला प्लॅस्टिक परत खाली आणायचं आपल्याला, कारण तो जास्त झालं आहे का प्लॅस्टिक. तर भेटू संध्याकाळी परत. या आईस्क्रीम खायला या. आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता आम्ही वरती चढतोय सोनी आणि मी. तो उरलेला प्लॅस्टिक होता ना, तो प्लॅस्टिक आता कापायचा आहे. उसळवाली आली. तू पण विकणारच. आईस्क्रीम खाल्लास ना? का का आईस्क्रीम मध्ये काय होता? काय एनर्जी वगैरे? हे बघा मापात कापले हे प्लास्टिक. उरलेला प्लास्टिक होता ना, तो गुंडाळून व्यवस्थित घडी घालून ठेवला. संध्याकाळचे 6 वाजलेले.
मस्त वातावरण आहे. पाऊस सुटलाय, ढगाळ वातावरण झालंय. समोरची गॅलरी भारी आहे ना सुनी? घ्यायचं आपण मस्तपैकी खुर्ची टाकायची नाही, बसायचं. आपण घ्यायचं का? घ्यायचं काय? गॅलरी भारी भारी बनवली त्याने. का आपण टेबल बांधायचा घर. आणि वरती गॅलरी ठेवायची काय. नारळीचे झाडं पण भारी लावले. ठीक आहे. हो पाटी गावाला ते प्लास्टिक हा गावाला पण टाकायचं आहे. कवलामुळे ते गळतायत ते. जातेस काय? मम्मी जाईल ना, मम्मी घेऊन जाईल. म्हटलेलं मी पण जाणार आहे म्हणून. बघू तुम्ही कुठे बघतात ते तुमच्याकडे? भक्ताकडे बघा जातो आता. चल. फायनली पत्र्यावरती प्लास्टिक टाकून झालेलं आहे. असं आणि असं म्हणायचं झोपडपट्टीवर प्लास्टिक टाकायचं. माझ्या तुम्ही घेतलीत का? तुम्ही असं घेतली असेल तर कमेंट करून सांगा. नाही घेतलं तर कमेंट करून सांगा. नाही घेतलं तर आमच्याकडे या. नाही घेतलं तर आमच्याकडे या. अशी मजा म्हणजे बिल्डिंग मध्ये नाही, बिल्डिंग मध्ये बाजूच्या घरात बिल्डिंग मध्ये घ्यायचं असेल तर बिल्डिंग मध्ये प्लास्टिक टाका. मिळत नाही. पण झोपडपट्टी ह्या झोपड म्हणजे वरती प्लास्टिक टाकताना ह्या झोपड्यावर त्या झोपड्यावर त्या झोपड्यावर त्या झोपड्यावर राहिला असतो प्लास्टिक. सकाळी परत आता वाईट नशीब 2 वाजता चढलो प्लास्टिक टाकायला, नाहीतर मग आता पाऊस उठलाय. पाऊस होतोय. कुठे बाय पाऊस यार. हे बघा समोरच तो गॅलरीमध्ये आहे ना, छोटा मुलगा खेळतोय बघा. नाही त्यांना माहिती असेल. दादाला माकडसारखं उड्या माहिती काय. आणि मगाशी जो ताट आणलं ना, तो ताट माकडाने नेलेला. आम्ही त्याच्यामध्ये आहे ना फणसाची गरे सुकट टाकायला ठेवलेले आहेत. सुकट टाकायला ठेवलं तर हिचं लक्ष नव्हतं ना, काहीतरी आतमध्ये होती. आणि माकड तो ताटासकटच घेऊन गेला तो. ते फणसाचे साठा सुकलेला होता तो. आणि ताट कुठं होता तर आम्हाला पण माहिती नाही. आम्ही आता चढलो तेव्हा माहिती पडलं की त्या साईडला तो ताट नेऊन ठेवलेला. मग मागाची उडं बघितली असेल मी ताट आणताना. चलो आपण लाडू बनवायचं वाटतंय ना. चला भिजू आता. आता भिजायचं का? इथे आपण खुर्ची घेऊन बसूया. इथं खुर्ची गॅलरी आहे तशी, खुर्ची करून बसेल का? इथं सगळ्यांचे जरासे हे आहेत. आमचं जरा उंच आहे म्हणून मला उंच बिल्डिंग मध्ये ते आहे. तिथं रूम बुक केलेला आहे. तिथं बिल्डिंग मध्ये रूम बुक केला. कोणी बुक केला रूम कोणी बुक केला? बिल्डिंग मध्ये आम्हाला नको आहे, कारण त्या बिल्डिंग मध्ये आतल्या इथं झोपडपट्टी आपला महाडला बिल्डिंग मध्ये आहे. झोपडपट्टीतली माझ्या बिल्डिंग मध्ये नाही. हो म्हणून आपण बिल्डिंग मध्ये घेतले. बिल्डिंग मध्ये त्या आतल्या म्हणजे या घरात त्या घरात पण जाऊ शकत नाही. आणि दुसरा दरवाजा असं ढगाळ वातावरण बघा, एकदम भारी दिसायला भारी वाटतं. झोपडपट्टीत कसं दुसऱ्याचा दरवाजा बिल्डिंग मध्ये नाही. बिल्डिंग मध्ये जेव्हा बेल वाजेल ना तो दरवाजा टेबल बांधता येईल काय असं तुम्ही कमेंट करून सांगा. टेबल करायला गॅलरीत चांगला हवेशीर. तिकडून गॅलरी भारी आहे ती. बघ ती टेबल आहे तो. टेबल आहे का? बघा आम्ही 1 लाख भरा टेबल घर बांधा. आम्ही पण टेबल करायचं का काय ते कमेंट करून सांगा. आणि पैसे पण द्या. पैसे पण लागते. प्लास्टिक राहिलाय तो आता गावाला घेऊन जायला. गावाला पुरेल ना, बस होईल वाटा भरपूर आहे. तो बघ नको गावी घेऊन जा. पण नेशील केवढा वाजा मला ना वाटत नाही. काय नाही हा प्लास्टिकच न्यायचा आहे. तू जा ना मग. तू म्हटलेला तू टाकशील तरी तू येशील जाऊ ना. गेल्या वर्षीच आहे सामान आता बाहेर टाकायचं आहे. तो हा ना दिलास बांधलेला मी पिशव्या. हा गेल्या वर्षीचा प्लास्टिक आहे. तो असंच ठेवलंय कारण भिंतीला संरक्षण पावसाचं काहीच नाही. अजून थोडा मोठा पाहिजे होता. प्लास्टिक. आता तिथे दरवाजा ठेवलेला आहे. वरती पत्र्यावर जाण्यासाठी पूर्ण ग्रिल मारलेली आहे. दरवाजा ठेवलेला आहे तिथं. तर दरवाजातून तो माझा बेटा उतरतो बघा दरवाजातून. तो आता दरवाजा बघा, तर दरवाजा असं लावायचा. त्या दरवाजाला असं लॉक लावायचा. आणि ही जरा चिरीमिरी करते.
लगेच टाकून ये. टाकून ये ना तू पण चल. टाकून ये दोघांनी. तो दरवाजा मोठा नको, ते कोरपड आहे बघ. हो ग, तू बघा पण चल. कोरपड छान झाले, छोटीशीच आणलेली लावायला, ते खूप छान झाले. स्वप्नालीनी निगा राखणार, सोनीनी स्वप्नाली न म्हणली. थोडस. उघडत का नाही? अगं तो जाम झाला असते असते हे बघ कोरपड मोडल. हा बघा दरवाजा उघडला आता इथला गॅलरीतला. हा प्लास्टिक खाली टाकणार. वर्षा नाही ना, वर्षा असून हां. आणि वायरीला लागली पोरे आतमध्ये टाक. चला खाली टाकलेले. आता कचरा टाकायला जात आहेत हे दोघं जण. आता चहा बनवणार मस्तपैकी. मी एक मसाला चावल टाकतो. चहा बनवणार. आम्ही आता कचरा टाकून येतोय. आली आली मांजर आली आता. लय वेळ आहे ह्याला मांजराचा, लयच खूपच वेळ आहे. तो बघा आता उचलून घेणार, तिला आंघोळ घालणार. चलो चल मम्मी, आपल्याला उशीर होतोय. फायनली आम्ही सगळे खाली उतरलो आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करा. बाय आणि हो, काळजी घ्या.